कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गे काय का तुझं मधी मधी समजा बायका काय एकदमच येणार आहेत वय ग? आधी 2 येतील मग 4 येतील असं होणार? हा, अशा किती बायकांनी बोलवलंय? काय छोटं मोठं हळदी कुंकू आहे का? हा, 51 सवासनींना बोलवलंय। अगं ताई, एवढा मोठा प्लॅन आहे व्हय तुझ्या डोसक्यात? काय सांगना बी झाल्यास, बोल की काय ते? तुला काय सांगितलं होतं? मनातलं सांगितलं की काय होतं? पावर दात्या। तू म्हणतीयस सुनबाईला कळलं नाही पाहिजे, आता एवढी तयारी करतो या, समजा ती आली तर तर काय, फुलं उडवायची आणि स्वागत करायचं। काय आहे? म्हणजे आणलंय तुम्ही आणि आम्हाला विचारताय काय आहे ते? तुम्हीच सांगा काय आहे? तुम्हाला चांगलंच माहितीये मॅडम, तुम्ही उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका। अक्षरा, काय झालं? ह्यांनाच विचारा, ह्यांना ना समोरून वार करता आला नाही म्हणून पाठीत सुरा खुपसला त्यांनी। हो, तोंड सांभाळून बोला। कुणाच्या पाठीत सुरा खूप असला हो? मला माहितीये तुम्ही काय केलं मॅडम, तुम्ही एका दगडात 2 पक्षी मारले। अहो, दगड मारला का सुरा खूप असला एकदा काय ते नीट सांगा हो। का असं केलं तुम्ही मॅडम? का असं केलं तुम्हाला माझ्यावर राग होता ना, मग तुम्ही मला त्रास द्यायचा होता ना, फुलपगारे सरांना का आणलं मध्ये? अक्षरा, नेमकं काय झालंय? राजीनामा दिलाय फुलपगारे सरांनी। काय सांगताय? राजीनामा दिलाय? हे बघा, हे भास करा तुम्ही मॅडम, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा की तुम्ही राजीनामा मान्य नाही करत आहात, तुम्ही त्यांना मागे घ्यायला लावा राजीनामा। अहो, आता तुम्ही बघतायच की गेले 2 दिवस झाले त्यांचा फोन काही लागना, आम्ही पण फोन केला की त्यांना। कसा लागेल? तुम्हीच काहीतरी केलं असणार, ह्यांनीच केलं असणार काहीतरी। म्हणजे आता त्यांना काय बी झालं तर आम्हीच केलं असं म्हणणं आहे काय तुमचं? अहो, काढा तो चष्मा आणि जरा साफ नजरेनं बघा की आमच्याकडं। अक्षरा, मी तुला म्हटलं होतं ही माघार घेते ते झडप घालण्यासाठी, लचके तोडण्यासाठी। तुम्ही म्हटला होतात बाबा मला, तेव्हा मला पटलं नव्हतं, मला खरंच वाटलं नव्हतं, पण आता मला पटतंय, आता अनुभवतेय मी। मॅडम, का केलं तुम्ही असं? तुम्हाला माहिती आहे आपल्या शाळेचं जे काही चांगलं झालं ना आजपर्यंत, ते सगळं फक्त आणि फक्त फुलपगारे सरांमुळे झालंय। किती प्रेम करतात ते सगळ्या विद्यार्थ्यांवर, विद्यार्थ्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे। आज इतक्या वर्षात त्यांनी आपल्या शाळेसाठी इतकं काही केलंय मॅडम, आणि तुम्ही फुलपगारे सरांना नोकरीवरून काढून टाकलं। आणि का? तुमच्या स्वार्थासाठी? का असं केलं मॅडम? बस, ऐकून घेतोय म्हणून तोंडाला येईल ते बोलताय व्हय? हा, सगळे बिनबुडाचे आरोप। तुमची कंप्लेंट नोंदवली आहे, काय आहे ते नंतर सांगतो, ठीक आहे? तुम्ही या। नमस्कार, हा, नमस्कार। मला कंप्लेंट नोंदवायची होती। कोणाची? मिसिंग कंप्लेंट। कोणाची? म्हणजे तुमच्या कोणी जवळचं आहे का? हो, जवळच आहेत। कोण आहे? सर, मी शिक्षिका आहे, माझ्या शाळेत मुख्याध्यापक आहेत ते फुलपगारे सर, सत्यबोध फुलपगारे सर। अच्छा, मग कधीपासून तुमचा संपर्क झालेला नाही त्यांच्याशी? 2 दिवस झाले असतील। म्हणजे 24 तास होऊन गेलेत? हो।
त्यांचा संपर्क म्हणजे तुम्ही फोन लावलाय आणि त्यांचा संपर्क होत नाही असं काही झालंय का? त्यांचा फोन बंद आहे. तुम्ही कोण त्यांच्या म्हणजे तुम्ही का कंप्लेंट नोंदवताय? मी शोधते त्यांना सर, खूप शोधलं. मला खूप काळजी वाटते त्यांची. फोन बंद आहे त्यांचा, काहीच कळत नाहीये. आणि मला तर भीती वाटते की काहीतरी. नाही नाही, तसं नाही मला म्हणायचं. मला असं विचारायचं आहे की तुमचं काही नातं आहे का त्यांच्याशी? सर मी म्हटलं ना, मी शिक्षिका आहे, माझ्या शाळेत मुख्याध्यापक आहेत ते. बरं, कोणती शाळा म्हणालात तुम्ही? भुवनेश्वरी विद्या मंदिर. म्हणजे आपल्या भुवनेश्वरी मॅडमची? हो. नाव काय तुमचं? अक्षरा अधिपती सूर्यवंशी. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमची सुनबाई तुम्ही? मॅडम हे अगोदर सांगायचं ना. हा, बसा मॅडम, तुम्ही बसा. नाही नाही, असू दे मॅडम तुम्ही बसा प्लीज. फक्त माझी कंप्लेंट नोंदवून घ्या. प्लीज तुम्ही बसा. माने चहा सांग बरं. हां ठीक आहे सर. नाही नाही, असू दे, इट्स ओके. तुम्ही बसा बरं मॅडम, बसा. काय ना मॅडम की आम्ही तुमची कंप्लेंट नोंदवून घेतली तर तांत्रिक गोष्टीमध्ये तुमची ना खूप ओढाताण होईल बरं का. तुम्ही काळजी करू नका ना, आम्ही बघतो ना सर. आणि मॅडम हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही त्यांचा व्यवस्थित तपास करतो. बरं मला एक कळत नाही, त्यांच्या घरचं कुणीच कसं काय नाही आलं म्हणजे कंप्लेंट नोंदवायला? कारण सर ते चौघही जण गायब आहेत. चौघांचे फोन लागत नाहीयेत. खरं तर चौघांची मिसिंग कंप्लेंट करायला हवी. चौघे म्हणजे? फुलपगारे सर, त्यांच्या मिसेस, त्यांची मुलगी आणि जावई. बरं, तुम्ही माहिती द्या एकदा सगळी. हां, आणि कसं ना, एकदा लिखापडी झाली ना की सगळी कायदेशीर प्रोसेस करायला लागते. हो हां, ते सगळं आम्ही बघतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हां ओके. आता तुम्ही भुवनेश्वरी मॅडमच्या सुनबाई म्हटल्यावरती आमचं घरचंच काम की हो. हां, हे बघा, आम्हाला काय कळलं तर आम्ही लगेच कळवतो तुम्हाला. आम्ही तपास व्यवस्थित करतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हां ओके, थँक्यू सर. मी येते आता, पण काही पत्ता लागला तर प्लीज कळवा. आम्ही कळवतो तुम्हाला. हां, फक्त तुम्ही माहिती तेवढी लिहून द्या. हो. हां सर. मॅडम जी माहिती सांगतील ती नीट लिहून घ्या. हां ठीक. मॅडम प्लीज. येस, या. थँक्यू. काय झालं सगळं? आपण एवढी तयारी केली, सगळं वाया गेलं. काय वाया नाही गेलं? वायाच गेलं. वाया कसं गेलं नाही म्हणताय? तुम्ही एवढं केलं त्यांच्यासाठी, आणि त्यांनी काय केलं बघितलं ना? जाऊ द्या हो. आम्ही त्यांच्यासाठी एवढं करून बी त्यांच्या मनातली अडी काही निघणं झाले बघा. त्याला आम्ही तरी काय करणार? आम्ही मागचं सगळं इसरून पुढं जायचं म्हणलं, साठी एवढा हळदी कुंकवाचा घाट घातला, पण त्यांनी काय केलं? आमच्यावरच बोट ठेवलं. काय झालंय त्यांच्या मनात, काय चाललंय मला काय कळना. त्यासनी का बरं तुमच्यातलं चांगुलपणा दिसतच नाही बघा आईसाहेब. सगळे काय तुमच्यावर आहेत वय चांगल्या नजरेने बघणारे? खरं सांगू काय, या सगळ्याला नाही तुम्हीच कारण आहे. मी कसं काय? मी काय केलंय? नाही, तुम्ही काही केलं नाही, पण तुमचा आमच्यावर जीव आहे ना व, त्याचा त्यासनी त्रास होतोय. काय बी करून आम्हाला तुमच्या नजरेतनं उतरवायचं, हा इडाच उचललाय जणू सुनबाईंनी. तसं असेल तर मग काय त्यात त्यासनी यश येत नसते. तुमच्या काळजातला वलावा जेव्हा त्यासनी दिसेल का नाही, तेव्हा त्यांचे डोळे उघडतील बघा आईसाहेब. बघू आता ते कसं होतंय, कधी होतंय. जाऊ दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.